पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या कात्रज परिसरातील एक कॉलनी, जिथे दिवस उजाडतो शांततेत आणि रात्रीच्या गडद छायांनी एक वेगळी कहाणी सांगते। 6 फेब्रुवारी 2025 चा दिवस उजाडला। शहरात नेहमीसारखी लगबग सुरू होती, पण त्या दिवसाने या कॉलनीच्या इतिहासात एक काळी छाया सोडून दिली। दिशा नावाची साधी गृहिणी, तिचं जग, तिचा नवरा आणि मुलीभोवती फिरणारं एक असं जीवन जगत होती ज्याचं कोणाला काहीच देणं घेणं नव्हतं। तिचा नवरा ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता, मुलगी शाळेत जायची आणि दिशा स्वतः बांधकामाच्या ठिकाणी मेहनत करून संसाराचा गाडा चालवत होती। तिच्या जीवनात काहीही खास नव्हतं, परंतु तिचं विश्व आपल्याच कुटुंबाभोवती फिरत होतं। या शांत साध्या जीवनात एका दिवशी असे काही घडले जे तिच्या कुटुंबाचे आणि कॉलनीचे जीवन कायमच बदलून गेलं। दिशा आणि विजय यांचं नातं हळूहळू अनैतिक बनलं। विजय, एक तरुण आणि आत्मविश्वासाने भरलेला युवक, काही महिन्यांपूर्वी दिशाच्या जीवनात आला होता। सुरुवातीला दोघांमध्ये फक्त ओळख होती, पण त्यानंतर ते जास्तच जवळ आले आणि एक अनैतिक संबंध जडला। विजयच्या वागण्यात असलेली आकर्षण आणि दिशाच्या जीवनात प्रेमाची कमतरता, हे दोन्ही एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण करत होते। विजय हा 25 वर्षाचा होता तर दिशा ही 35 वर्षाची होती। दोघांच्या वयामध्ये जरी 10-11 वर्षाचा फरक असला तरी दिशाच्या शरीराची बुरड विजयला पडू लागली कामावर गेल्यानंतर। तो दिशाशी प्रेमाच्या गप्पा मारू लागला। प्रेमाच्या गप्पा मारत असताना दिशाही देखील त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली। विजय दिशाला गाडीवर घेऊन फिरू लागला, त्यामुळे दोघे कधी हॉटेलमध्ये तर कधी उसाच्या शेतात जाऊन दारूचा आणि शरीर सुखाचा आस्वाद घेऊ लागले। दिशाला देखील दारूचे व्यसन जडले। घरात मुलगी होती, नवरा ढाब्यावर काम करायला जात होता, तरी देखील दिशाला दारूच्या व्यसनाने ग्रासले होते। आता जी काही दिशाची सवय होती, एकदा दारू प्याली की तिला पुन्हा काही कळत नव्हते। त्याचाच गैरफायदा घेत विजय हा दिशाबरोबर पावरच्या गोळ्या खाऊन शरीर संबंध करायचा। त्यावेळी दिशाला देखील सर्व काही आवडू लागले। दोघांमधील अनैतिक शरीर संबंध दररोज चालू होते, याबद्दल दिशाच्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हते। सर्व काही अनैतिक प्रकारे चालू होते। नवरा जेव्हा ढाब्यावर जायचा त्यावेळी दिशा विजयला घरी बोलावून घ्यायची। दोघेजण घरी दारू प्यायचे आणि त्यानंतर शरीर सुखाचा आनंद घ्यायचे। दिशा ही बांधकामाच्या ठिकाणी कामाला होती, त्यामुळे तिने विजय भेटल्यापासून कामाकडे दुर्लक्ष केले। तिला आता कामाच्या बदल्यात विजय पैसे देऊ लागला होता, त्यामुळे दिशाला घरी बसल्या पैसे मिळत होते, त्यामुळे तिने कामाला जायचे बंद केले। विजय हा देखील दिशाच्या ताब्यात आल्यामुळे थोडेफार काम करून दुपारच्या वेळेस दिशाला भेटायला येऊ लागला। दिशाच्या परिसरातील लोक विजयकडे पाहत होते, परंतु त्याचे वय कमी असल्यामुळे कुणी काही बोलत नव्हते। दिशाच्या नवऱ्याला सुद्धा कुणी काही सांगत नव्हते। काही दिवस दोघांचे संबंध अतिशय आनंदात चालू होते, पण शेवटी अनैतिक संबंध आहेत, कधीतरी त्याला अडथळा येतो। विजय हा दिशाला जरी पैसे देत असला तरी काही दिवसात पैसे देण्यास तो टाळू लागला, कारण त्याची परिस्थिती दिशामुळे गरीब झाली होती। आता फक्त विजयला दिशा बरोबर संबंध ठेवायचे होते, परंतु विजय पैसे देत नसल्यामुळे दिशाच्या अडचणी वाढू लागल्या। काम करत नसल्यामुळे पैसे कुठून येणार असा तिला प्रश्न पडला, त्यामुळे विजय आणि दिशा यांच्यामध्ये वाद होऊ लागले। वादाचे रूपांतर भांडणात होऊ लागले, पण हे भांडण काही काळापुरते चालायचे आणि पुन्हा दोघे एकत्र यायचे। दिशा वयाने विजयपेक्षा मोठी होती, पण तिच्या जीवनात प्रेमाच्या आपुलकीच्या कमी होत्या। तिच्या मनात विजय एक नवा आकर्षक अंश बनला होता। विजयची नवी ऊर्जा आणि त्याचे शब्द तिला एका वेगळ्या दुनियामध्ये घेऊन जात होते। विजय देखील दिशाची सन्मानास्पद आणि ओळख पटलेली व्यक्ती होती, त्यामुळे ते दोघं एकमेकांच्या आकर्षणात बुडले होते। मात्र त्याच्या जीवनात असलेल्या समस्यांनी त्याला आर्थिक दृष्टिकोनातून दिशा उचलून धरली होती। विजय आता आधीच्या प्रमाणे सुसंस्कृत आणि आदर्श नव्हता, त्याने दिशा आणि तिच्या कुटुंबावर दबाव आणला होता। 6 फेब्रुवारी 2025 चा दिवस उजाडला। दिशा घरात एकटी होती, तिचा नवरा कामावर गेला आणि मुलगी शाळेत। ती नेहमीप्रमाणे घरातील कामे उरकून थोडा वेळ आराम करत होती। अचानक दरवाजावर टकटक झाल्याने तिचा लक्ष वेधला। तिने दरवाजा उघडला, समोर विजय उभा होता। त्याचा चेहरा काहीसा तणावपूर्ण होता। विजय घरी येऊन शांतपणे गप्पा मारताना तो विचारात पडलेला दिसत होता। दिशा हसून म्हणाली, कसं झालं, काही प्रॉब्लेम आहे का? पण विजयने तिला दुर्लक्ष केलं आणि म्हटलं, तुम्ही काही समजत नाही आहात। दिशाने त्याच्या गडबडीच्या मनोवृत्तीला समजून त्याला विचारलं, तू माझ्याशी का वागतोस असं? काय झालं? विजय जरा शांत बसला, पण त्याच्या चेहऱ्यावर असलेली चिंता आणि असुरक्षिततेची भावना हळूहळू दिशा समजू लागली। तिने विचारलं, तू आता मला सोडून गेला आहेस का? आधी सारखं प्रेम का नाही राहिलं? विजय शांत असतानाही त्याचे मनातले विचार व्यक्त होऊ लागले। सुरुवातीला तो काहीच बोलला नाही, त्याला संकोच होत होता, पण दिशा त्याच्यावर जास्त दबाव आणत होती। माझ्या कुटुंबावर तू खर्च करू शकत नाहीस ना, असा प्रश्न तिने विचारला।
विजयच्या चेहऱ्यावर एक काळा गडद भाव उमटला. त्याच्या मनात दिशा केलेल्या धमक्यांमुळे त्याच्या भावना क्रोधित झाल्या. त्याने जोरात दिशावर राग व्यक्त केला. तुम्ही खूप मागणी करू लागल्या आहात, असे म्हणून तो संतापला आणि दिशावर जोरात ओरडला. दोघांमध्ये मोठा वाद झाला. आवाज वाढत गेला. विजयने गुस्स्यात आल्यावर दिशाला जोरात ढकलले. दिशा मागे पडली आणि डोक्याला जबर धक्का लागला. दिशाला कळवळलेल्या वेदनेने तिला आपले शरीर सावरायला त्रास होऊ लागला. पण विजय त्याच्या रागाच्या गर्तेत अडकला होता. त्याने दृष्टी ठरवली होती की तो दिशाकडून मुक्त होईल, परंतु त्याने त्याच्या क्रोधाचे नियंत्रण गमावले होते. विजयने तीव्रतेने दिशाच्या गळ्यावर दोन्ही हात ठेवून तिला दाबायला सुरुवात केली. दिशा तडफडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण विजयच्या रागाच्या दबावामुळे तिच्या शरीराला एका क्षणात संधीच मिळाली नाही. काही मिनिटांतच दिशाचा मृत्यू झाला. विजय त्याच्या क्रोधाने चुकत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भावना उमटल्या आणि त्याने ती मृतदेह तसाच घरात ठेवला. घराच्या बाहेरून दार लावून तो निघून गेला. सायंकाळ होऊन दिशाच्या मुली शाळेतून घरी आली. दार उघडल्यावर तिला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती किंचाळली. ओरडत हॉटेलवर वडिलांकडे धाव घेतली. नवऱ्याने धावत येऊन बायकोला पाहिलं. तिला तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी ती मृत असल्याचं सांगितलं. कात्रज पोलीस ठाण्यात त्वरित माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बोडकर यांनी तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्यांदा वाटले की हा कोणीतरी परिचिताचा कारनामा आहे. त्यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना दुपारी घरात प्रवेश करणारा विजय दिसला. हे पुरेसं होतं. पोलिसांनी शोधमोहीम राबवून विजयला अटक केली. चौकशीच्या वेळी तो सुरुवातीला शांत होता, पण जेव्हा पोलिसांनी कडक भूमिका घेतली तेव्हा त्याने सगळं सत्य कबूल केलं. विजयने जे कबूल केलं ते ऐकून पोलीसही सुन्न झाले. त्याने स्पष्ट सांगितले की दिशाला मारण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, पण तिने त्याला धमकी दिल्यामुळे त्याचा मेंदू काम करणं थांबला आणि तो क्रूर झाला. एका क्षणाच्या संतापात त्याने तिचा जीव घेतला. हे एक अनैतिक प्रेमसंबंधाचं भीषण उदाहरण होतं. एका चुकीच्या निर्णयामुळे दिशाने आपला जीव गमावला आणि विजयने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दिशाची मुलगी आणि नवरा अनाथ झाले. एका चुकीच्या नात्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी विजयविरुद्ध खून आणि जबरदस्तीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शांतीनगर कॉलनीतली घटना अजूनही लोकांच्या मनात ताजी आहे. एक चूक, एक अनैतिक नातं, एक चुकीचा निर्णय आणि परिणामी एक भीषण शेवट. कात्रज परिसर आजही त्या दिवशी झालेल्या भयानक घटनांची साक्ष देतो. जर तुम्हाला अशा दमदार आणि रोमहर्षक कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नवीन कथा, रोमांचक ट्विस्ट आणि भन्नाट अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत राहू. सबस्क्राईब करा आणि कथा जगण्याचा नवा अनुभव घ्या.